आणि जगातल्या सगळ्यात मोठ्या जेम्स गॅलरीला व्हिजिट केल्यानंतर आम्ही गेलो साधारण 2 ते 2.5 तासांनी बँकॉकला. इतका वेळ आम्हाला लागला आणि बँकॉकमध्ये गेल्यानंतर आम्ही विचार केला डायरेक्ट हॉटेलला जाण्यापेक्षा काहीतरी वेगळा प्लॅन करावा, म्हणून आम्ही गेलो टर्मिनल 21 मॉलला. तर आता टर्मिनल 21 मॉल हा काय आहे, तर इथे आम्हाला संध्याकाळी क्रूजची राईड होती ती करायची होती आणि तिथे डिनर होता. तर त्याच्यासाठी आम्ही इथे या मॉलमध्ये गेलो आणि इथून ते बुकिंग करायचं होतं. आणि तसं बघायला गेलं तर आम्हाला दोघांनाही मॉलची इतकी क्रेज नाही आहे, पण हा मॉल बघितल्यानंतर असं वाटलं की खूप वेगळ्या प्रकारचा मॉल आहे, म्हणून शूट केलं. तर या मॉलबद्दल सांगायचं झालं तर इकडे जगप्रसिद्ध असे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँड्स तुम्हाला इथं दिसतील. वॉचेसचे, कपड्यांचे, ते तर नॉर्मल सगळ्याच मॉलमध्ये असतं. पण इथं वेगळं काय आहे तर ते आज आपण बघणार आहोत. नॉर्मल मी इतकं काही शूट केलं नाही, पण जे वेगळा भाग आहे की जो आम्हाला आवडला किंवा वेगळा वाटला तो आम्ही शूट केला. तर त्याच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा आम्ही मेन काम की ज्याच्यासाठी आलो आहोत तिकीट बुकिंग करायचं ते आम्ही पटकन करून घेतलं. आणि त्यानंतर आमची तुम्ही इथं बघू शकता 7:30ला संध्याकाळी राईड होती आणि त्या राईडसाठी अजून 1 तास आम्हाला होता. तर चला मग हे एक्सप्लोअर करू आपण. आणि ॲक्च्युली एक्सप्लोअर करायला स्टार्ट केली ती वॉशरूमपासून. सगळ्यात सुरुवातीला वॉशरूमला गेलो होतो आणि हे वॉशरूम तुम्ही बघू शकता. इतकं सुंदर वॉशरूम लाईफमध्ये फर्स्ट टाईम बघितलं आणि खरंच खूप वेगळं वॉशरूम आहे. तुम्हाला असं वाटणारही नाही की तुम्ही एखाद्या वॉशरूममध्ये, रेस्टरूममध्ये, बाथरूममध्ये आलेला आहात ती. चला मग हे बघूया आधी. विचार केला वॉशरूमच इतकं सुंदर आहे तर मॉल तर कसा असेल, म्हणून एक्सप्लोअर करायला चालू केला. चला मग बघूया आता कसं आहे ते. स्टार्टिंग केली तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे जेम्स होते. जेम्स गॅलरीमध्ये आम्ही तसेही हे जेम्स बघितलेच होते, पण पुढे बघूया. गब्बू गब्बू आहे तर भीती नाही का? जिवंत आहे. अरे जिवंत आहे हा. हो ना. हे बघ काय म्हणतो तुला करून मला. हॅलो. ही गर्दी बघा, किती गर्दी आहे. खूप जास्ती गर्दी 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 गर्दीच गर्दी. ती आमची बोट आहे मागे, म्हणजे ही एकदम मागे आहे ना, ही आमची बोट आहे. पण आम्ही खूप लवकर आलो. आता ही इथली समोरची हल्ली ना की मग आमची येईल पुढे. चला चला.
मस्त अशी क्रूजमध्ये डिनर केल्यानंतर आम्ही गेलो हॉटेलला रूमवरती आणि आमचं ॲक्च्युली दुपारचं चेक इन होतं, पण आम्ही रूमला जाण्यापेक्षा आधी स्पॉट बघितला आणि मग नंतर हॉटेलला गेलो. मस्त हॉटेल आहे हे, ॲट्रियम बुटीक हॉटेल. ये आम्ही आलो आता बँकॉकला आणि आमचा आहे रूम नंबर 804 आणि मस्त हॉटेल आहे हा. पण इथला मला रूम फ्रेशनर नाही आवडला, काहीतरी वेगळाच वास येतो इथे. हे असं त्यांनी ह्याच्यासाठी ठेवलेलं आहे ना, पण काहीतरी वेगळाच वास येत आहे, मला नाही आवडला. वा. आणि इथं एक सिंगल बेड आहे, एक डबल बेड आहे. ॲक्च्युली आरुष पण येणार होता, पण त्याचं ऐनवेळी कॅन्सल झालं, त्यामुळं आम्ही रूम चेंज नाही केली. हो ना. वॉर्डरोब आहे इकडे, TV पण आहे इकडं, आणि चेअर आहे, एक छोटंसं टेबल आहे. तर अशा प्रकारे आम्ही सेकंड हाफमध्ये बँकॉकमध्ये टर्मिनल मॉलला व्हिजिट केली आणि क्रूज डिनर केली. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.